हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा स्वर्गीय विजयसिंह यादव सभागृहात दिनांक 23 फेब्रुवारी रोजी पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी वडगाव नगरपालिकेच्या प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबराव पोळ या होत्या। या सभेत एकूण 34 विषय मांडण्यात आले असून यासह शहरातील प्रमुख विषयांवर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात आला। काही वर्षांपूर्वी नगरपालिकेने शहरातील नागरिकांवर अन्यायकारक असणारा वडगाव विकास आराखडा मंजूर करून शहरात असंतोष निर्माण केला होता। या जुलमी विकास आराखड्यात शहरातील अनेक धार्मिक ठिकाणे, लोकांची घरे, विहीर व शेती जात असल्याने शहरातील नागरिकांनी याच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारले होते। माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय वडगाव विकास आराखडा विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली होती। या समितीच्या माध्यमातून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते। समस्त वडगावकरांनी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करत एकीचे दर्शन घडवले होते। सध्या नगरपालिकेत यादव पॅनल आघाडीची प्रमुख भूमिका असून विद्यमान नगराध्यक्षा सौ विद्याताई पोळ यांनी पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव सर्वानुमते मंजूर केल्याने शहरातील नागरिक व शेतकरी यांनी समाधान व्यक्त करत पालिका चौकात आतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले। साहेब, आज आपली वडगाव नगरपालिकेतील सर्वसाधारण सभा संपन्न झाली। अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे। विविध विषयांवरती या ठिकाणी चर्चा करण्यात आली। बऱ्याच विषयांना मंजुरी देखील मिळालेली आहे। काय सांगाल आपण? पेठ वडगावच्या निवडणुका ह्या मागच्या महिन्यात झाल्या। साधारणतः 30 डिसेंबरला आपण पदग्रहण केलं। वडगाव नगरपालिकेचा कारभार हातामध्ये खऱ्या अर्थाने हातामध्ये घेतला आणि त्याच्यानंतर आज ही पहिली सर्वसाधारण सभा। ह्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रचंड ताण आमच्यावर होता, कारण पूर्ण वडगावचे सगळ्यांचीच मागणी होती की जवळजवळ 4 वर्ष प्रशासनाकडे असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे विषय पेंडिंग पडलेले, वडगावच्या विकासाचा प्रश्न होता, त्यामुळे विषय हे मोठ्या प्रमाणात होते आणि त्या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा होता विषय म्हणजे विकास आराखडा हा रद्द होण्याबद्दलचा विषय हा सगळ्यात महत्त्वाचा होता। जो विकास आराखडा हा सगळ्या गावाचं एक काय म्हणतात ना, अगदी काळजातला विषय आहे। तो विषय आज इथं असल्यामुळं सगळ्यांनाच आम्हाला एक टेन्शन आलं होतं। पण अगदी मनापासून सगळ्यांचा आभार मानते मी की अतिशय चांगल्या पद्धतीने ही आजची सभा झालेली आहे। ह्या सभेमध्ये वेगवेगळे विषय झाले। विकास कामावरती चर्चा होऊन विकास कामाला मंजुरी देण्यात आली। त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वडगावची गटारे असतील, वडगावचे रस्ते असतील, वडगावची नवीन बांधकामं असतील, हे विषय घेण्यात आले। त्याबरोबरच नमो उद्यान हा जो आपल्याला फंडिंग आलेला आहे, तो नमो उद्यानबद्दल चर्चा झाली, दवाखान्याच्या कामाबद्दल चर्चा झाली आणि हे सगळे विषय घेत असताना एक जाणवलं की अख्ख्या सभागृहालाही वडगावचा विकास हा फार महत्त्वाचा वाटतो। इथं कुठल्याही कोणी वैयक्तिक हे न करता हे सगळे विषय अतिशय क्लिअर झालेले आहेत। ज्यावेळी वडगाव विकास आराखडा हा समोर प्रश्न आला त्यावेळी प्रत्येक जण त्या विकास आराखड्याबद्दल अगदी मनापासून बोललेला आहे। आज आपल्याला 27 तारीख आहे, 4 दिवसांनी, की जी आपला हायकोर्टमध्ये त्याची सुनावणी होणार आहे। त्या सुनावणीला बळकटी देणारा हा आजचा आपला ठराव राहणार आहे की अख्ख्या सगळ्या काउन्सिलनं एक तर्फी निर्णय घेऊन हा विकास आराखडा रद्द करावा म्हणून जो निर्णय घेतला आहे तो त्या ठरावामध्ये येईल आणि तो ठराव आपल्याला आपण हायकोर्टमध्ये सुद्धा आपण तो सादर करणार आहोत। मला यावेळी एकच सांगायचं आहे की प्रश्न भरपूर आहेत। प्रशासन आणि आम्ही हातात हात घालून समोर काम करायला लागलेलं आहे। काही वेळा अडचणी येणार, माणूसबळ कमी पडणार, पण ह्याच्यामध्ये मला खात्री आहे की पेठ वडगावची जनता 100% आम्हाला समजून घेणार आहे। कारण आत्तापर्यंत आज आम्हाला काम करताना आज तारीख आहे 23 तारीख, 1 महिना 23 दिवस झालं आम्ही पेठ वडगावमध्ये काम करतो आहे आणि एकही दिवस असा गेलेला नाही आहे की ज्या दिवशी आम्ही एखादं काम केलेलं नाही आहे असा नाही आहे। 90 दिवस झाल्यानंतर किंवा 100 दिवस झाल्यानंतर मी आपल्यापुढे परत एकदा येणार आहे की 100 दिवसात 100 कामं आम्ही काय केली हे आपल्याला सांगण्यासाठी येणार आहे। आपलं सहकार्य असंच राहावं ही महत्त्वाची अगदी नम्रपणे विनंती। आजच्या वडगाव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय नंबर 24 प्रमाणे त्यांनी वडगाव नगर परिषदेचा जो आराखडा पूर्वी मांडला होता तो आराखडा रद्द करण्याचा ठराव जो केलेला आहे याबद्दल
नूतन नगराध्यक्ष सौ विद्याताई पोळ व त्यांचे सर्व सहकारी, या सभागृहातील सर्व नगरसेवकांचं मी प्रथम हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. या सभागृहामध्ये पूर्वी हा आराखडा मांडला गेला होता. किंबहुना हा आराखडा अन्यायकारक आहे यासाठी वडगावमध्ये माननीय गुलाबरावजी पोळ यांच्या नेतृत्वाखाली एक कृती समिती स्थापन झाली आणि या कृती समितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांनी आम्ही फार मोठं आंदोलन उभा केलं आणि हा आराखडा रद्द करण्यासाठी म्हणून आम्ही हे आंदोलन रस्त्यावरती आम्ही उतरलो. किंबहुना त्यासाठी वडगावसुद्धा बंद करण्याची आम्ही हाक दिली आणि जनतेनं पण देखील त्याला मोठं सहकार्य केलं. आमचे नेते मंत्री नामदार चंद्रकांतजी पाटील साहेब यांनी याबाबत खुलासा केला होता की भारतीय जनता पार्टी हा आराखडा रद्द करल्याशिवाय राहणार नाही. प्रसंगी आम्ही जनतेबरोबर राहू, त्याबरोबर न्याय लढाईसुद्धा लढू, अशा प्रकारची गोष्ट दादांनी स्पष्ट केलेली होती. त्याचबरोबर सध्याचे खासदार धैर्यशील मानेसाहेब, त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या आराखड्याला तात्पुरती स्थगितीसुद्धा दिली होती आणि हद्दवाढ केल्यानंतरच आराखड्यामध्ये चर्चा करण्यात यावी अशा प्रकारची त्यांनी सूचना देखील दिलेली होती. आज मला आनंद आहे की हा अन्यायकारक आराखडा आज रद्द करण्याचा ठराव या नगरपालिका सभागृहात झाला. खरोखरच यामुळं अनेक गोरगरिबांची घरे उद्ध्वस्त झाली असती. आज इथं लढाई संपलेली नाही. अजूनही आपल्याला याच्याबद्दल शासन दरबारी आणि न्यायालयाची लढाई आहे ती लढावी लागेल. मी आज एवढंच सांगतो की वडगावच्या नगराध्यक्ष व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन आणि आपला जिथं जिथं सहकार लागेल तिथं आम्ही आमचा पक्ष म्हणून, त्याद्वारे एक सर्वसामान्य जनते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. मग ते शासन दरबारी लढाई असेल किंवा न्याय लढाई असेल, आम्ही त्यांच्याबरोबर नक्कीच राहू. पुन्हा एक वार सर्व नगरसेवकांचं हार्दिक अभिनंदन. वडगावचा विकास आराखडा तयार करून तो पुढे मंजुरीकरता सादर केला. सादर करण्यापूर्वी नियमानुसार तो प्रसिद्ध करावा लागतो. तो सुरुवातीला प्रसिद्ध न करता तो लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या संदर्भात तक्रारी सुरू झाल्या, लोकांना माहिती मिळाली आणि त्यानंतर हा विकास आराखडा चुकीच्या पद्धतीने केलेला आहे की ज्यामुळं सर्वसामान्य नागरिकावरती अन्याय होणार आहे, गोरगरिबांना त्यातून नुकसान होणार आहे, शेतकऱ्यांना त्यातून नुकसान पोचणार आहे. अशा प्रकारची परिस्थिती त्या विकास आराखड्याच्या माध्यमातून तयार झालेली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर गावामध्ये असंतोष पसरला आणि गावाच्या वेगवेगळ्या भागामधून, वेगवेगळ्या समाजामधून एक तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि पर्यायाने त्यामध्ये जनआंदोलन सुरू झालं आणि त्यामध्ये सर्व नागरिकांनी ठरवलं की याचा विरोध करणं आवश्यक आहे. आणि तो विरोध करण्याकरता सर्वांनी मला विनंती केली की तुम्ही कृती समितीचं अध्यक्षपद स्वीकारा आणि हा विकास आराखडा आपण सर्वजण मिळून त्याला विरोध करून रद्द करूया. लोकांच्या इच्छाशक्तीनुसार मी ते स्वीकार केलं आणि गावच्या सर्व लोकांनी सतत 10 दिवस आबांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं, धरणं धरलं. दररोज त्या ठिकाणी सायंकाळी सभा होत होत्या. दरम्यानच्या काळात 2 वेळा वडगाव बंद पुकारला आणि त्यास नागरिकांनी 100% प्रतिसाद दिला. त्याचं कारण एकच होतं की यामध्ये सर्व राजकीय पक्ष, सर्व जाती धर्माचे, वेगवेगळ्या घटकाचे लोक सहभागी झाले होते. कारण हा प्रस्तावित विकास आराखडा एक ठराविक सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी स्वतःचा फायदा कसा होईल आणि गोरगरिबावरती अन्याय कसा होईल या उद्देशानेच तयार केला होता आणि म्हणून हे आंदोलन करावं लागलं. या आंदोलनाची दखल नंतर स्थानिक आपले खासदार श्री धैर्यशील माने, कोल्हापूरचे नेते मंत्री महोदय श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील घेतली. बंटी पाटील साहेबांनी देखील त्याची दखल घेतली.
आणि सर्वांनी हा विकास आराखडा रद्द झाला पाहिजे ही भूमिका घेतली. त्याचं कारण असं होतं की या विकास आराखड्यामध्ये गोरगरिबांच्या झोपडपट्टीवरती देखील यांनी कमर्शियल झोनचं रिझर्वेशन टाकलं होतं. शेतकऱ्यांच्या विहिरीवरून रस्ते टाकले होते. ज्या नागरिकांनी नियमानुसार एनए प्लॉट करून नगरपालिकेच्या परवानग्या घेऊन घरं बांधली होती त्या घरावरती सुद्धा रस्ते टाकले होते. विशेषतः चांदोली धरणामधील जे विस्थापित बांधव आहेत त्यांचं पुनर्वसन वडगावमध्ये झालेलं आहे. त्यांना सरकारने घराकरता जागा दिली, शेती थोडी थोडी दिलेली आहे. त्या घरावरती आणि त्यांच्या शेतीवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची रिझर्वेशन टाकली. अशा प्रकारे फार मोठा अन्याय होत होता. काही ठिकाणी तर लोकांनी एनए केलेल्या जागा आहेत, औद्योगिकरणाकरता मंजुरी घेतलेली आहे, इंडस्ट्री उभा केलेली आहे, त्या इंडस्ट्रीचं ग्रीन झोनमध्ये रूपांतरित त्यांनी केलं होतं. आमच्याकडे गोपाळ समाजाची वस्ती आहे. हे गरीब लोक आहेत. कष्ट करून त्यांनी जागा विकत घेतल्या, RCCची घरं बांधली आणि त्या ठिकाणी त्या गोपाळ वस्तीचं रूपांतर देखील ग्रीन झोनमध्ये केलं. याच्या मागं जो हेतू होता तो अतिशय चुकीचा होता. ह्या गोपाळांना उद्ध्वस्त करायचं होतं आणि आजूबाजूला जे कारखानदार आहेत त्यांना खुश करण्याकरता हा प्रकरण होता. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचं काम केलं होतं. काही ठिकाणी तर धार्मिक स्थळावरून रस्ते, मग तो वास्करवाडा असेल किंवा आमच्या पिंटू फकीरचा दर्गा असेल किंवा लिंगायत समाजाचं धार्मिक ट्रस्ट असेल, मंदिर असेल, धनगर समाजाचं बिरदेव मंदिर असेल, अशा वेगवेगळ्या धार्मिक स्थळावरती सुद्धा त्यांनी रिझर्वेशन टाकलं आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये अतिशय चीड निर्माण झाली आणि शेवटी नाईलाजानं हा विकास आराखडा रद्द करण्याकरता आम्ही कृती समितीच्या वतीने मुंबई हायकोर्टामध्ये याचिका देखील दाखल केली आणि ती याचिका सध्या चालू आहे. आणि आता दरम्यानच्या काळामध्ये कोल्हापूरला हायकोर्टचं सर्किट बेंच झालेलं आहे. ती याचिका आपली कोल्हापूरच्या सर्किट बेंचकडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि त्याची सुनावणी या महिन्याच्या 27 तारखेला होणार आहे. आता आज वडगावमध्ये 4 वर्ष प्रशासक राज्य होतं. प्रशासक गेले, नगरपालिकेची निवडणूक झाली आणि नवीन बॉडी जी निवडून आलेली आहे त्यांचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष देखील निवडून आले. त्यांची आज पहिली जनरल बॉडी मीटिंग झाली आणि त्यामध्ये सर्वानुमते हा विकास आराखडा अन्यायकारक असल्यामुळे तो रद्द होणं गरजेचं आहे असा ठराव पास करून हायकोर्टमध्ये तशा प्रकारचा म्हणणं नगरपालिकेच्या वकिलामार्फत दाखल करण्याचा निर्णय झाला. ही अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे. याकरता नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचे मी जाहीर अभिनंदन करतो आणि पर्यायानं ही वडगावच्या नागरिकांना न्याय मिळण्याकरता सुरुवात झालेली आहे. परंतु हायकोर्टमधील याचिकेचा निकाल ज्या दिवशी लागेल त्यावेळी आपणास 100% यश मिळालं असं गृहीत धरायला हरकत नाही. या आंदोलनामध्ये बऱ्याच गावच्या सामाजिक काम करणारे कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक या सर्वांनी हिरडीनं भाग घेतला, सहकार्य केलं. यामध्ये कुठलाही राजकीय पक्षाचं बंधन आलं नाही आहे. सगळ्याच लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि त्यामुळं हे काम करणं शक्य झालं. यात एका दुसऱ्याचं नाव घेणं योग्य ठरणार नाही. ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो. याप्रसंगी वडगाव विकास आराखडा विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांनी सर्वांचे आभार मानत लवकरच आपल्याला हायकोर्टातून न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. सभेला मुख्याधिकारी सुमित जाधव, उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांच्यासह नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका व पत्रकार बांधव उपस्थित होते. सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव.